5-10 मिनिटं लागली आपल्याला त्या मार्केटमधून बाहेर यायला, एवढी गर्दी झाली आहे. गावठी कोंबडे प्युअर गावठी असे पीसवरतीच मिळतात, किलोवरती वगैरे नाही. एकदम लाल लाल भडक आहे, पाल्यासारखा दिसतो पण. आणि मला ना बाहेरच्या पेक्षा आतमध्ये जरा जास्त गर्दी दिसते. रेट होऊन जाईल तुम्हाला, काय टेन्शन नाही. सध्या माशांचे हेच रेट आहे सगळीकडे. ताई म्हणते मी काय दिसत नाही व्हिडिओमध्ये. एवढा मोठा जिताडा कापतात बघा, हे बघा पण सर्व फ्रेश माल आहे, एकदम ताजा माल आहे. बघा इथे आल्यावर आपल्याला एक नवीन मासा दिसतो. आला तर तुम्हाला हे मार्केट दिसेल. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता पनवेलमध्ये आहे आणि पनवेलमध्ये आपल्या पाठीमागे जे दिसतं आहे ते आहे फिश मार्केट पनवेलचं, पनवेल महानगरपालिकेचं फिश मार्केट. आणि हेच आता आज एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे ह्या मार्केटमध्ये कुठले कुठले मासे आहेत आणि काय काय रेट नाही ते आपण आज बघणार आहोत. आणि हे मार्केट ना उरण नाक्याच्या बाजूलाच आहे. तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघितला असेल उरण नाका फिश मार्केटचा, त्याच्या थोडं आतमध्ये आला तर तुम्हाला हे मार्केट दिसेल. आणि हे मार्केट आणि ते मार्केट पूर्णपणे वेगळं मार्केट आहे. आणि हे प्रॉपर असं सिस्टमॅटिक मार्केट आहे. आणि ते बाहेर बसलेलं तुम्ही बघितलं आहे उरण नाका फिश मार्केटचं जे आपला व्हिडिओ होता त्याच्यात तुम्ही ते मार्केट पाहिलेलंच आहे. ते रेट पण तुम्ही पाहिलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय काय मासे आहेत आणि काय रेट नाही ते पाहूया. सुरुवातीला बोंबील दिसतं. बोंबील कशा जात आहे बघा, 100 रुपयाला वाटा आहे. या सगळ्या वाट्यावर येतात ना, किलोवर नाही ना. किलोवरती 300-250 300 ते 250 रुपये किलोने तुम्हाला बोंबील मिळतील. आणि हा वाटा आहे तो 100 रुपयाचा वाटा आहे. आणि इकडे कोळंबी पण आहे. आता बघा मस्तपैकी बोंबील साफ करून देतो आहे. बघा आतमध्ये आल्यावर सुरुवातीलाच इथे बाजूला दिसतोय. कोळंबी कशी आहे बघा, 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो आहे फार्मची कोळंबी, 500 रुपये किलो. बांगड्याचा वाटा कसा आहे हा बघा, 200 रुपयाचा हा वाटा आहे. आणि हे 5 आहेत बांगडे. आणि साईज मोठी आहे पण बांगड्याची. एक लावून मिळेल म्हणजे 6 मिळतील तुम्हाला. हा बघा, आणि हा अडकाला मासा आहे. आता बघा इथे आल्यावर आपल्याला एक नवीन मासा दिसतो, अडकाला मासा. पण याचं काहीतरी नाव वेगळं पण असेल. आणि हे कसा वाटा आहे 200ची 3. 200 रुपयाला 3 आहे अडकाळे मासे. आणि हा कोळंबीचा वाटा कसा आहे 100 रुपये वाटा आहे कोळंबीचा. हा ना, नवीन मच्छी यायची बघा. हे दादा सांगतायत नवीन नवीन मच्छी न्यायची म्हणजे आपल्याला चव समजते. रोज रोज ती सुरमई पापलेट खाण्यापेक्षा थोडासा चेंज. आणि इकडे मोदकांचा वाटा कसा आहे बघा, 50 रुपये मोदकांचा वाटा आहे. हा मोदकं भारी लागतं, त्याचं कालवण एक नंबर मोदकांचं. आणि तो मांदेलीचा वाटा दिसतो तुम्हाला, तोही 50 रुपयाचा. 1-2 मांदेले लावून मिळतील. पण हा 50 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा. आणि हे बघा असं आहे आतमधलं मार्केट पनवेलचं. आणि इकडे बघा सुरमई कापले मोठी बघा ह्या मावशींकडे. आणि मार्केटला एकदम एंडला आहेत त्या. आणि ही 1800 रुपये किलोने आहे सुरमई बघा, एकदम फ्रेश आहे बघा. आत्ताच कापली आहे ना, आत्ताच कापली, फ्रेश एकदम. आणि हा कोळंबी कशी मोठी, हा वाटा 1 किलो बघा, 1000 रुपये किलोने तुम्हाला ही कोळंबी मिळेल. तुमच्या हातात बसला ना एवढी मोठी आहे ती एक कोळंबी बघा, साईज 1000 रुपये किलो. का मच्छीच मिळत नाही तर मच्छीच आहे नाही. सुरमई तर खूप मुश्किलने दिसते मार्केटमध्ये. आणि जिताडा कसा आहे 1200 रुपये किलो. जिताडा 1200 रुपये किलो. आणि गोळ आहे ती 1600 रुपये किलो. आणि इकडे पापलेट आहेत. कसे पापलेट किलो बघा, 1800 रुपये किलो. साईज बघा. पण सर्व फ्रेश माल आहे, एकदम ताजा माल आहे. पेटीचा माल नाही, एकदम फ्रेश माल आहे. असा साठवलेला बर्फातला माल नाही, एकदम फ्रेश माल आहे. आणि इकडे गाबोळी बघा ही सुरमईची दिसते का. आणि इकडे जिताडे येते बघा, केवढे मोठे मोठे जिताडे, 1200 रुपये किलो. बघा हा जिताडा कापून समोर ठेवला आहे 1200 रुपये किलोने. ही टोळ कशी देते हां बघा, 300 रुपयाला एक टोळ आहे ही दिसते का, 300 रुपयाला एक. आणि कुपा 300 रुपयेच का बघा, हा कुपा 300 रुपयाचा. आणि हलवे कसे लावलेत आज 300ला का 3 का 1. आणि हे बांगडे 200 रुपयाचे 5. आणि इकडे बघा मुश्या आहेत. कशा देत आहे मुश्या बघा, 300 रुपयाला 3 मुशी आहेत.
250 रुपयाला मिळते मुशी. बघा हे सौंदाळे आहेत 300 रुपयाचे 4 ना. हे बघा 5 लावते सौंदाळे. बघा 300 रुपयाला 5. बघा ह्या ताईने सांगितलेत सौंदाळे 300 रुपयाचे 5. आणि हलवा बघा कसा आहे तो, हे बघा 1000 रुपयाला 4 हलवे. हे बघा हे हलवे 1000 रुपयाला 4 असतात. चांगले फ्रेश आहेत ना. बघा 1000 रुपयाला 4 आहेत. हे बघा आणि इकडे पण शेरू माकल दिसतं आपल्याला. किती आहेत ते? सर माकूल. हे बघा सर माकूल आणि जिवंत माकलं असतात ती 200ला किती आहेत ती? हे बघा 3 माकलं आहेत 200 रुपयाला सर माकूल. बघा असं असतं ती सर माकूल. आणि या ताईंकडे बघा इकडे मार्केटमध्ये आतमध्ये आलात नाही. बघा इकडे पूर्ण मार्केट आहे. इकडे पुढे आलात तर बघा ताई तसं खाली बसतात आणि मासे मस्त आहेत. मुशी तर मला आवडले तर मुशीचं बघतो घ्यायचं. कशी आहे वाम? 900 रुपयाला काय किलो? अर्धा किलो 900 रुपयाला. बघा पिवळी वाम कापतात 900 रुपयाला अर्धा किलो. 500 रुपयाला पाव किलो. ही बघा किती बसला तो? अर्धा किलो बसला का तुकडा? बघा अर्धा किलोमध्ये एवढी बसली ती अर्धा किलो आहे आणि 900 रुपयाची. आणि सुरमई कशी किलो आहे? 800 रुपयाला अर्धा किलो. 450 रुपयाला पाव किलो. आणि तामचं डोकं किती? 600. बघा हे ताम माशाचं डोकं आहे 600 रुपयाला. मग ताम कसा किलो देते आज? ताम 300 बघा 300 रुपयाला पाव किलो म्हणजे 1200 रुपयाला किलो. आणि हा बघा एवढा मोठा जिताड आहे कापलेला. आणि जिताडा कसा किलो आहे? 1200च का? बघा जिताडा 1400 रुपये किलो. आणि केवढा मोठा जिताडा आहे बघा. डोकं बघा त्याचं केवढं. आणि फक्त डोकं कितीला देणार जिताड्याचं? डोकं बघा फक्त डोकं जिताड्याचं 2000 रुपयाचं. माशांचे रेट बघा सध्या. आणि मासेच नाहीत म्हणतात सगळ्या पुऱ्या मार्केटमध्ये तेच आहे. मासेच नाही आहेत, कमी आहेत. त्यामुळे रेट खूप हाय झाले. भाव वाढलेला आहे माशांचा. इथे आल्यावरती तो होणारच तो रिटेलमध्ये. आणि बघा हलवा 1000 रुपयाचा हलवा. हलवा 1000 रुपये ना. 1000 रुपये हलवा आहे. आणि बघा पापलेट एकदम फ्रेश पापलेट. खवलीवाली पापलेट आहे बघा 1800 रुपये किलो. किलोमध्ये बसतील तसे 1800 रुपये किलो. कुपा कसा किलो दिला आहे ना? 600 रुपये किलो. बघा कुपा 600 रुपये किलो. असे मोठे मोठे मासे आहेत बघा इकडे. आणि मार्केटच्या सुरुवातीवरनं जाऊ नका म्हणून मी आता आज मार्केटच्या म्हणजे व्हिडिओची सुरुवातच शेवटून केलेली आहे मी बघा. आणि मोठे मोठे मासे घ्यायचे तर पुढपर्यंत आहे. बघा यांच्याकडे सगळे मोठे मोठे मासेच मिळतील तुम्हाला या ताईंकडे. आणि बघा ह्या ताईंकडे दिले तर 500 रुपये अख्खी का किलोवर आहे? अख्खी बघा करली अख्खी 500 रुपयाची. आणि हे खेकडे बघा सर्व मादे दिसतात तुम्हाला. मादी खेकडे ते बघा कसे दिले खेकडे? 700 रुपयाला दिले. किती आहेत? बघा 700 रुपयाला 6 खेकडे. बघा हे बघा लाल गाबोळीच्या. आणि 700 रुपयाला 6 दिले आहेत. अर्धा डझन 700 रुपयाला. एवढा मोठा जिताडा कापतात बघा. तेवढा कडक आहे जिताडा. एवढं जोरजोरात मारून पण तुटत नाही. आणि हा जिताडा आहे 1200 रुपये किलोचा. मी एक पीस घेतला तरी तो किलो भर एवढा मोठा जिताडा आहे. आणि खायला एक नंबर जिताडा. इकडे डोमी आहे. हा बघा डोमी मासा कसा आहे तो डोमी? 100ला 3. बघा 100 रुपयाला 3 आहे डोमी. माकलांचा वाटा कसा आहे? 250 बघा 100 रुपये हा माकलांचा वाटा. आणि हा 250 रुपयाचा माकलांचा वाटा. आणि बघा इकडे पलई मासा कापला मावशीने इकडे. आणि 200 रुपयाची तुकडी ना. बघा 200 रुपयाचा एक तुकडा आहे. हा जवळजवळ अर्धा किलोचा तुकडा आहे. 200 रुपयाचा एक तुकडा आहे. आणि बघा पाकड कापून ठेवले. कसा तुकडा आहे पाकडचा? 100 रुपये तुकडा आहे पाकडचा. पाकड आणि आत्ताच कापून ठेवले पाकड. 100 रुपये तुकडा पाकड. आणि सुरमईचा तुकडा कसा आहे? 1600 रुपये किलो आहे. बघा 1600 रुपये किलो आहे. सुरमई तुकडीवर नाही, सुरमई किलोवर आहे. 1600 रुपये किलो. आणि बघा एवढे पाकड कापले आहे. 100 रुपये तुकडा पण आपल्याला असा बारीक बारीक कापून दिलेला आहे पाकडचा.
आणि बघा रावसची गाबोळी आहे 400 रुपयाची आणि ही 200 रुपयाची गाबोळी रावसची. कशी दिली पापलेट आहे? किलो 1200 रुपये किलो पापलेट आहे. आणि बघा ही पापलेट आहे 1200 रुपये किलोची बघा पटकेली. आणि खापरी 1400 रुपये बघा 1300-1400 रुपये किलो. आज काय 1400 रुपये किलोने तुम्हाला आज खापरी पापलेट मिळते. बघा खापरी पापलेट 1400 रुपये किलो. आणि बघा इकडे तांब मासा आहे. हे बघा ताई म्हणते मी काय दिसत नाही व्हिडिओमध्ये. आता नीट बघून घ्या ताईला व्हिडिओमध्ये. पनवेलचं मार्केट आहे ना महानगरपालिकेचं मच्छी मार्केट, त्याच्यामध्ये आहे ताई. बघा इथे बसली आणि पापलेट कापते. आणि इकडे बघा हा तांब मासा आहे 1000 रुपयाला किलो, 500 रुपये अर्धा किलो. आणि जिताडा कसा आहे बघा 500 रुपये अर्धा किलो जिताडा पण. आणि बघा एवढी मोठी सुरमई आहे. आता ही सुरमई अख्खी विकणार का कापून विकणार? किती? हॉटेलवाल्याला अख्खी दिलेली आहे. बघा अख्खी सुरमई गेलेली आहे हॉटेलवाल्यांना. हे बघा ही सुरमई आहे 500 रुपयाला एक सुरमई. सुरमई कशी आहे ताई? बघा 2500 रुपयाची सुरमई आहे एवढी मोठी. बघा 3 किलोची सुरमई सांगतो. जवळजवळ तुम्हाला 800-850 रुपये किलोने मिळते सुरमई. आणि तांब मासा आहे 300 रुपयाचा पाव किलो, 600 रुपये अर्धा किलो तांब मासा. आणि सध्या माशांचे हेच रेट आहे सगळीकडे, कुठेही घ्या. कशी आहे कोळंबी ते? बघा 400 रुपयाला अर्धा किलो. आणि ही 500 रुपयाला अर्धा किलो, ही मोठीवाली आहे. आणि ही 400 रुपये अर्धा किलो कोळंबीची. कोळंबीची साईज बघा. आणि पापलेट कशी दिलेत किलो? 1600 रुपये किलो पापलेट आहे. साईज बघा केवढी आहे पापलेटची. साईज मोठी साईज आहे. 1600 रुपये किलो पापलेट आहे. आणि हे बघा इथे आहे मुर्दुसा काने 800 रुपये किलो. आणि हलव्यांचा वाटा कसा आहे तो? 5 पीस 1500 रुपयाला हलवे. 200ला वाटा. 200ला 4 आहेत. एखादा लावून देतील घेतला तर. 200 रुपयाला 4 तरी आहे सध्या. आणि हा बघा हा चप्पल मासा. हा बघा चप्पल मासा. आणि हा कसा देतं? 200ला 1. हा बघा चप्पल मासा 200ला 1. आणि बघा सुरुवातीलाच मार्केटच्या ताई बघा इकडे. आणि तो हे बघा इथे एंट्री आहे मार्केटची. म्हणजे तुम्ही उरण नका ते ओपन मार्केटमधून आतमध्ये आलात ना की सुरुवातीला आला की तुम्हाला इकडे दिसतील ताई या. आणि इकडे मोदकं पण आहेत. कसे आहेत मोदकं? वाट्यावर ना 100 रुपये पाव किलो. बघा 1 किलोवरचं आहे 100 रुपये पाव किलो. आणि बघा पोपट मासा आहे. छोटा आहे पोपट, जास्त मोठा नाही. हा कसा पोपट? 250 रुपये. बघा पोपट 250 रुपयाला. आणि इकडे राणी मासा पण आहे. आणि हा 300 रुपयाला 4 राणी मासे. ते बघा साईज केवढी आहे. टोळ कशी आहे ताई? टोळ कशी आहेत? ही टोळ आहे 800 रुपयाला. हिरवी टोळ म्हणतात चूज बघा केवढी आहे. आणि 800 रुपये ही टोळ आहे. आणि हा पोपट बघा पोपट आहे 500 रुपयाला. हा बघा मोठे पोपट आहे ते 500 रुपयाला. रेट होऊन जाईल तुम्हाला, काय टेन्शन नाही. हे बघा ह्या ताईंकडे इथे पोपट आहे टोळ आहे. आणि ही टोळ कशी दिली मग? हे बघा ही 300 रुपयाला टोळ आहे. बघा केवढी फ्रेश टोळ आहे. 300 रुपये सांगतात टोळची. आणि हा राणी मासा आहे. हा वाटा लावला आहे 100 रुपयाचा. याच्यामध्ये तुम्हाला 7 राणी मासे दिसत आहेत. आणि करली कशी दिली ताई? 600. हे बघा 600 रुपयाला करली आहे. मोठी करली आहे बघा केवढी मोठी करली आहे 600 रुपयाला. सगळे मासे आहेत. इकडे हेकरू. हेकरू कसं आहे? 100चा वाटा. हे बघा. आणि हे बघा हे 100 रुपयाचा वाटा नाही हेकरूचा. बघा 4 पीस आहेत 100 रुपयाचे. आणि बघा इकडे पोपट मासा कापला जातो आहे. आता नॉर्मली चामडी काढत नाहीत, पण या ताईंना असं काढून हवी होती एकदम. म्हणजे चामडी वगैरे नको, एकदम फ्रेश आतमधला पीस फक्त पाहिजे माल. पण बघा हे काढून पण मिळते तुम्हाला. म्हणजे इकडे आलं की तुम्हाला असं कटिंग करून पण मिळतं. काढायलाच पाहिजे का? ओके. बघा या ताई सांगतात की काढलं तर अति चांगलं लागेल अजून, कारण ती जाड असते स्किन पोपटची.
म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, इकडे तुम्हाला असे मच्छी साफ करून वगैरे मिळेल, कापून मिळेल, त्याचे काही एक्स्ट्रा चार्ज वगैरे घेतले जात नाही. हा बघा बळा मासा आहे. कसा आहे बळा? 150ला जोडी. हे बघा 150 रुपयाला जोडी आहे बळ्यांची. आणि ही दुसरी वाली टोळ आहे. ही टोळ कशी देते मग? ही टोळ हे बघा, ही टोळ आहे 200 रुपयाची. ती लांब चोचवाली टोळ आहे, हिरवी टोळ म्हणतात. ही काळी टोळ ही 200 रुपयाला एक आहे. आणि मला ना बाहेरच्यापेक्षा आतमध्ये जरा जास्त गर्दी दिसते. उरण नाक्याच्या बाहेरचं ओपन मार्केटपेक्षा ना आतमधल्या मार्केटला जास्त गर्दी दिसते. भरपूर लोक आहेत मार्केटमध्ये. आणि बघा हा बोंबीलचा वाटा आहे 100 रुपयाचा. आणि 8 बोंबील आहेत बघा या साईजचे 100 रुपयाचे. आणि बघा मी घेतला आहे वाटा, त्याच्यात 2 त्यांनी लावून दिले बोंबील. 100 रुपयाचा वाटा घेतला आहे मी. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? हे बघा 100 रुपये हा कोळंबीचा वाटा आहे. आणि हा बघा गोळ मासा कसा किलो आहे? गोळ बघा 1200 रुपये किलो गोळ मासा आहे. हा बघा गोळ 1200 रुपये किलो आहे गोळ मासा. वाम कसे आहे दादा? 500 रुपये पाव किलो आहे पिवळी वाम. एवढी मोठी आहे बघा. 500 रुपये पाव किलो म्हणजे 2000 रुपये किलो, पण 1800 रुपये किलो मिळेल तुम्हाला. एवढी मोठी वाम आहे बघा. आणि एकदम फ्रेश फ्रेश मास आहे. हा बघा हा वरस मास आहे. पाल्यासारखाच लागतं काय, पण हा बघा वरस मास आहे. पाल्यासारखा दिसतो पण खायला पण तसंच लागतो. पण हा वरस आहे. कसा देते तो? दिला बघा 800 रुपयाला 4 आहे, 200 रुपयाला 1 आहे. मार्केटच्या बाहेर पण बघा असे बसतात मासे विकायला. हे बघा मार्केटच्या बाहेरच आहे जस्ट. हे खेकड्यांचा वाटा कसा आहे? 300 रुपयाला खेकड्यांचा वाटा आहे. हे समुद्री खेकडे हे 5-6 पीस आहेत 300 रुपयाला, कमी करून होईल. आणि बघा आतमध्ये आपण राणी मासा पाहिला. आता हा बघा राजा मासा आहे, एकदम लाल लाल भडक आहे. आणि कसा आहे वाटा? 100ला 4. 100 रुपयाला 4 राजा मासा. आणि ना हे पण बघा, हे पण सौंदळे आहेत. कारण आपण ना घेतो ते वेगळे सौंदळे घेतो, पण ह्याला पण सौंदळेच म्हणतात बघा. हे पापलेट सारखे आहेत दिसतात बघा. आणि 3-4 प्रकारचे सौंदळ्याचे पण, त्यातला हा सौंदळ्याचा एक प्रकार आहे. आणि कसा वाटा हा? बघा 250 रुपयाला 6 सौंदळे. इकडे असे बाहेर पण आहेत बघा. आतमध्ये हे मार्केट आहे, असे बाहेर पण बसलेले आहेत मार्केटचे. आणि बघा इकडे चांद मासा पण आहे. कसा आहे तो? बघा 500 रुपयाला जोडी चांद मासा. आणि ह्या मार्केटच्या समोरच आहे ना इकडे बघा एक चिकन शॉप आहे, म्हणजे मटन चिकन शॉप आहे. आणि तिथे तुम्हाला दिसतात तित्तर. हे बघा हे तित्तर. हे तित्तर कसे आहेत दादा? 1 बघा 75 रुपयाला 1 आहे, 150 रुपयाला जोडी. आणि केवढे असतात? छोटे छोटे असतात तित्तर. आणि असे पीसवरतीच मिळतात, किलोवरती वगैरे नाही. बघा. आणि गावठी अंडी कशी आहेत? गावठी अंडी 120 रुपये डझन. बघा 120 रुपये डझन आहे. त्या RR वाली नाहीत, ओरिजिनल गावठी आहेत. ही RR वाली नाही, ती ओरिजिनल गावठी अंडी. आणि हे फिश मार्केटच्या समोरच बघा हे चिकन मटन शॉप आहे. आणि बघा इकडे हे प्युअर गावठी आहेत की RR वाले? कुठून आले? आणि बघा हे गावठी कोंबडे प्युअर गावठी 600 रुपये किलो. बघा कोंबडा. आणि नगरवरनं आले, अहिल्यादेवी नगर. आणि बघा बाकी कोंबडी, देशी कोंबडी, RR कोंबडी, म्हणजे गावठी देशी असा वेगवेगळ्या प्रकार आहेत. सगळ्या प्रकारचे तुम्हाला कोंबड्या इथे मिळतील. तर अशा प्रकारे आत्ताच आपण पनवेलचं फिश मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे. आणि अथक प्रयत्नानंतर 5-10 मिनटं लागली आपल्याला त्या मार्केटमधून बाहेर यायला. एवढी गर्दी झाली आता. आणि आता वाजले ते 10:30. आणि मासे तुम्ही बघितलेत. आणि आतमध्ये हे मार्केट आहे महानगरपालिकेचं, प्रॉपर बघितलं सिस्टमॅटिक सर्वांना ते बनवून दिलेलं आहे मार्केट. आणि तिथे मोठमोठे मासे खूप होते, म्हणजे बाहेर तुम्हाला तेवढे मोठे मासे नाही दिसले असतील. म्हणजे उरण नाक्याच्या फिश मार्केट आहे ना जे ओपनवाला, तिथे तुम्हाला तेवढे मोठे मासे दिसले नसतील. पण या मार्केटमध्ये बरेच मोठे मोठे मासे होते, पण रेट पण मोठे मोठेच होते, हाय हाय होते. कारण सध्या मासेच नाही आहेत म्हणतात समुद्रामध्ये, म्हणजे मासे येतच नाही आहेत. त्यामुळे जागेवरतीच रेट एवढे आहेत ना की ह्या मार्केटला हे रेट होणारच. तर ठीक आहे, ज्या इथे तुम्हाला मी दाखवलं, सोबत आपण मासे पण विकत घेतलेले तुम्ही बघितलं. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला पनवेल फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.